काय करायचं पहिल्यांदा? पहिले भाजणीचं पीठ घेऊन. मी तुम्हाला मदत करतो, तुम्ही फक्त माझ्याशी गप्पा मारा. चालेल. पण आर्या मला सांग की जेव्हा तू लिटिल चॅम्पमध्ये गाणं गाण्यासाठी आली होती स्पर्धेसाठी, तेव्हा एक वेगळं दडपण होतं. आता हे परत या कामाला सुरुवात करताना परत एक दडपण. कसं वाटतं का, काय नेमका फरक या दोन्ही गोष्टींमध्ये? गाण्याचं थोडंसं दडपण असायचं, कारण गाणं मी लहानपणापासून शिकत आले. त्यामुळे एक चांगलं वाईट गाणं काय असतं किंवा आपल्याला कुठल्या लेव्हलला जायचं हे एक माहिती होतं. बरोबर. त्यामुळे त्याचं दडपण नक्कीच नेहमी असायचं. पण ऍक्टिंगमध्ये मला काहीच एक्सपिरियन्स नसल्यामुळे मला हेच माहिती नव्हतं की चांगलं ऍक्टिंग काय, वाईट ऍक्टिंग काय. बरोबर. त्यामुळे आपलं ऍक्टिंग किती छान असलं पाहिजे हे याचं एक एम माझ्या डोळ्यापुढे नव्हतं. मीटर नव्हतं थोडक्यात. हो, त्यामुळे त्याचं एवढं दडपण आलं नाही. तू फार प्रामाणिकपणे उत्तर दिलं. आपल्याला त्याची उंचीच माहित नसेल तर आपण त्याला घाबरायचं कशाला? म्हणजे ही ऍक्टिंग असेल तर ओके, ही ऍक्टिंग आहे असं झालं, हो की नाही? आपण कोथिंबीर घातली, पुढे कांदा. कांदा कांदा पुढे काय लागणार आहे? थोडंसं तिखट. बर. थोडीशी हळद. हळद. आर्या अशी सरप्राईज झाल्यासारखी माहिती घ्यायला. आणि मीठ चवीप्रमाणे. बर. चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ. आर्यानी पाठ केला. बघते ना. आणि मिरची नाही घालायची का? घालायची. मला वाटलं विसरलायत की काय. नाही, थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. बर. बस बस एवढं पुरे? हो हो. मिक्स करायचं काम मी करतो. आणि हे करता करता अभिनय, मला तुला प्रश्न विचारायचा आहे की अभिनय म्हणून तर तू आता मोठा होशीलच तुझ्या अभिनयात. बरोबर आहे. पण तरीही लक्ष्मीकांत बेर्डे तुझे बाबा, बरोबर, रिया बेर्डे तुझी आई, बरोबर, हे घरामध्ये एवढा मोठा वारसा आहे. आणि तो साधा सुद्धा नाही, तो यशाचा वारसा आहे. तर हे असताना जेव्हा आपण 70mm ला काम करतो तेव्हा स्वतःकडनं नकळत काही अपेक्षा सेट केल्यात का? जो होगा देखा जाएगा. 50-50% आहे. स्वतःकडून अपेक्षा म्हणजे असं काय फार काय ग्रेट अपेक्षा ठेवलेल्या आहेत मी. बरं. जे लोकांना आवडेल तेच, आणि लोक ठरवतील ते. आता तुम्हा दोघांचे अभिनंदन की तुम्ही फार जेन्युइनली उत्तर दिलं. फार आवडलं. व्हेरी गुड. आता हे मिक्स झालेलं आहे का? हो, पण हे चमच्यानी तसं नुसतं मिक्स होत आहे, पण आपण हाताने मळलं तर मला वाटतंय की जास्त चांगलं. ठीक आहे, मग आपण हे मळून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. चला. येस. भाजणीच्या थालपीठासाठी लागणारे मिश्रण आम्ही व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. काय करायचं पुढे? ह्याचं थालपीठ करायला लागूया. बरं. आपण आता थापून घेतलंय. येस. ओके. पुढे आता आपण ह्याच्यावरती थोडं तूप टाकायचंय. बर. दॅट्स इट. येस, भरपूर झालं. मी फक्त ह्याच्यावरती थोडेसे तीळ टाकते. हो हो बाबा, तीळ टाका. तीळ पुरे किती? बस. छोटंसं मध्ये एक होल. बर. आणि आता हे भाजून घ्यायचं. सावकाश. गरम आहे. मी करू का? काही हरकत नाही, मला मदत करायला आवडेल तुम्हाला. आता ह्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं. बरं, ठीक आहे. चला, तुम्ही दोघांनी मिळून केलेलं असं हे भाजणीचं थालपीठ दोन्ही बाजूनी भाजून घेतल्यानंतर तयार होईल. त्याला काय फार तर 3-4 मिनिटं लागतील. बरोबर. आम्ही हे भाजणीचं थालपीठ छान दोन्ही बाजूनी भाजून घेतो. तोपर्यंत तुम्ही पटकन पाहून घ्या रिकॅप. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. बघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.